लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची। ओबीसी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेली भूमिका पाहूया। विशेष भाग। आपले प्रतिनिधी प्रीतम तांबे, मुंबई। जरांगे पाटील यांची मागणी की मराठा समाजाला ओबीसीच्या माध्यमातून किंवा ओबीसीचं आरक्षण मिळावं याच्यावरती महाराष्ट्र शासनाने चर्चा ठेवली होती। या चर्चेच्या दरम्यान पक्षाच्या वतीने जी भूमिका आहे तीच भूमिका मांडण्यात आली की ओबीसीचं आरक्षण वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं आरक्षण वेगळं असलं पाहिजे। परंतु या बैठकीमध्ये एनसीपी, शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना हे उपस्थित नव्हते आणि या कारणास्तव त्या ठिकाणी सुचवण्यात आलं की सर्वांनाच पत्र लिहून प्रत्येक पक्षाची भूमिका काय आहे या मागणीच्या संदर्भात ती लेखी देण्यात यावी। बैठकीमध्ये ती मागणी मान्य करण्यात आली आणि आम्ही आता मानतोय की ज्या प्रश्नावरनं महाराष्ट्रामध्ये दुबगला असं दिसतंय, कदाचित ते एकत्र येण्याची प्रक्रिया सुरुवात होईल। अपेक्षा धरूया की सर्वच जण आपापली भूमिका या प्रश्नावरती स्पष्टपणे मांडतील। लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची।